हरि ओम. एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत एका विठ्ठल मंदिराविषयी. आजची एकादशी माघ शुद्ध एकादशी अर्थात आजच्या एकादशीला जया एकादशी असं संबोधलेलं आहे. माघ महिन्यातल्या कृष्ण एकादशीला विजया एकादशी असं म्हणतात. पंढरपूरच्या 4 मोठ्या वाऱ्यांपैकी एक अशी ही माघातली वारी असते. सर्व तिथींमध्ये एकादशी ही तिथी सर्वश्रेष्ठ आहेच, कारण भगवान विष्णूंची ही प्रिय तिथी आहे. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी आणि प्रत्येक एकादशीला वेगळं नावही आहे. पंढरपूर हे वैष्णवांचं क्षेत्र आहे, म्हणून या क्षेत्री एकादशीचं अनन्यसाधारण महत्व आहे आणि प्रत्येक महिन्यातल्या 2 एकादशीला इथं वारकऱ्यांचा मेळा जमतो. तरीही त्यात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या 4 मोठ्या एकादशी मानल्या जातात. या काळात पंढरपुरामध्ये खूप मोठी यात्रा भरते आणि याचा उल्लेख पंढरी महात्म्य या ग्रंथामध्ये आहे. असं म्हणतात की माघ महिन्याचे स्वामी श्रीकृष्ण आहेत आणि श्रीकृष्ण रुक्मिणी मातेचा विवाह याच महिन्यात झाला. त्यामुळे माघ एकादशीला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. इंद्रियावर विजय प्राप्त करून विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर जन्मोजन्मीचं पाप फिटतं आणि ज्यांना आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला यायला जमत नाही ते वारकरी ही माघी वारी करतात. त्यामुळे पंढरपुरात वैष्णवांचा मेळा जमतो. चंद्रभागेचं स्नान, अभंग, टाळ मृदुंगाच्या जयघोषात नगर प्रदक्षिणा करून श्री विठ्ठल दर्शन करून ही वारी संपन्न होते. वसंत पंचमीपासून केशर पाणी शिंपडलेल्या पांढऱ्या शुभ्र पोशाखात सजलेल्या विठू माऊलीचं दर्शन घेऊन बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असं म्हणत हा मेळा संपन्न होत असतो. आता जाणून घेऊयात आजच्या विठ्ठल मंदिराविषयी. आज अर्थातच माघी वारीच्या निमित्ताने आपण पंढरपुरामधल्याच ताकपिठे विठोबा मंदिर याच्याविषयी जाणून घेणार आहोत. पंढरपूर म्हटलं की पांडुरंगाचं मंदिर तर सर्वांनाच परिचित आहे, परंतु या पंढरपूरमध्येच मुख्य विठ्ठल मंदिराच्या जवळच ताकपिठे विठोबा मंदिर आहे. मंदिर अगदी साधं आणि छोटं असलं तरी या मंदिरातील विठुरायाची मूर्ती आणि मुख्य मंदिरातील मूर्ती यामध्ये कमालीचं साम्य आहे. आषाढी एकादशीच्या यात्रेच्या वेळी मुख्य मंदिरात प्रचंड गर्दी असते, त्यामुळे तेथील विठ्ठलाचं दर्शन घेणं सर्व भाविकांना शक्य होत नाही. तेव्हा मग अनेक भक्तगण ताकपिठे विठोबाचं दर्शन घेतात. विठुरायाला प्रेमानं ताकपीठ भरवणारी एक सामान्य महिला भक्त आणि तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तिच्या घरापर्यंत येणारा विठोबा यांच्यामधील अनोख्या नात्याची कथा हे मंदिर सांगतं. मंदिराची आख्यायिका अशी आहे की पैठण नगरीमधली रमाबाई ही पंढरपूर निवासी असणाऱ्या महाजन कुटुंबात लग्न होऊन आली. विठ्ठल भक्तीची गोडी तिला आधीपासूनच होती. प्रत्यक्ष विठुरायाच्या नगरीत आल्यामुळे प्रतिदिनी तिला विठुरायाचं दर्शन घेता येत होतं. दररोज ती विठुरायासाठी घरातील लोणी घेऊन जायची आणि असं सांगितलं जायचं की तिनं नेलेलं लोणी विठुराया आपल्या हातांनी खात होते. तेव्हापासून आजही दररोज सकाळी मूळ विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाला लोण्याचा गोळा भरवण्याची म्हणजेच त्याच्या मुखाला लावण्याची पद्धत आहे. ही रमाबाई दररोज घरातलं लोणी घेऊन बाहेर जाते हे पती नामदेव यांनी पाहिलं आणि अर्थातच ते क्रोधित होऊन थेट काशी येथं निघून गेले. तिथं त्यांनी संन्यास घेतला. पतीनं जेवल्याशिवाय पत्नीनं काही खायचं नाही अशी त्यांच्या घरातील पद्धत होती. त्यामुळे रमाबाईला उपवास घडायला लागले. अनेक दिवस तिनं अन्नाचा कणही खाल्ला नव्हता. दिवसामागून दिवस जात होते तशी रमाबाईंची प्रकृती खालावत चालली. ही तिची अवस्था पाहून विठुराया अस्वस्थ झाला आणि एका लहान बालकाचं रूप घेऊन तो रमाबाईच्या दारामध्ये गेला.
म्हणाला, माई, मला खूप भूक लागलीये, काहीतरी खायला दे. त्यावेळी तिच्या घरात फक्त शिळं ताक आणि लाह्याचं पीठ होतं. ते कालवून तिनं दगडाच्या भांड्यात ठेवलं आणि ते भांडं तिनं त्या बालकासमोर धरलं. परंतु तो बालक म्हणाला की माई, तुझ्या हातानं मला हे पीठ भरवलंस तरच मी खाईन. बालहट्टापुढे रमाबाई झुकल्या आणि त्यांनी तो पिठाचा गोळा त्या बालकाच्या तोंडाजवळ नेला. त्याच वेळी तिला बालकामध्ये विठोबाचं दिव्य रूप दिसलं, ज्यासाठी ती दररोज मंदिरात जात होती. तो स्वतः विठ्ठल तिच्या दारात आला आहे हे समजल्यावर अर्थातच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिनं आपल्या हातानं विठ्ठलाला ताकपीठ भरवलं आणि त्याच्या पायावर लोळण घेतली. विठ्ठलानं तिला दरवाजाकडे पाहण्यास सांगितलं. तिचे पती नामदेव दारात उभे होते. हा सर्व प्रकार पाहिल्यावर नामदेवांनी रमाबाईचे पाय धरले आणि तिची क्षमा मागितली. त्यानंतर दोघांनीही विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि देवानं कायम इथंच थांबून माझ्याकडील ताकपीठ खावं अशी विनंती केली. त्यावर विठ्ठलानं इथं अंशरूपानं राहण्याचं मान्य केलं. तेव्हापासूनच हा विठोबा किंवा विठ्ठल ताकपिठे विठोबा म्हणून प्रसिद्ध आहे. पंढरपुरात विठ्ठलाच्या मंदिराच्या पश्चिम दरवाजापासून जवळच ताकपिठे विठोबा हे मंदिर आहे. हे मंदिर जिथं आहे तो पूर्वी महाजन यांचा वाडा होता. त्याचं रूपांतर आता मंदिरात झालंय. या मंदिराचं प्रवेशद्वार जुन्या वाड्याप्रमाणेच आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दगडी चौथरे आणि त्यावर द्वारपाल शिल्प आहेत. द्वार चौकटीच्या खालच्या बाजूला कीर्तिमुख आणि ललाट बिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. दुमजली असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ हस्तावर नागप्रतिमा कोरलेल्या आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश केल्यावर समोर पाषाणी नंदी आणि शिवपिंडी आहे. सभामंडपात एका मोठ्या वज्रपीठावरील 3 देवळ्यांमध्ये मध्यभागी संत रमाबाई, उजवीकडे मारुती आणि डावीकडे विष्णू स्वरूप मूर्ती आहे. या तिन्ही मूर्ती काळ्या पाषाणातील आहेत. दगडी लाकडी बांधणीच्या या वाड्यात ठिकठिकाणी देवकोष्टकं आहेत. त्यात गणपती, संत ज्ञानेश्वर, नृसिंह, श्रीदत्त आदी देवतांच्या मूर्ती आहेत. सभामंडपात लाकडी स्तंभ आणि त्यावर एक सज्जा देखील आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला द्वारपालांची चित्र आहेत. अंतराळातून गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला बाजूनं स्तंभ शाखा आहेत. या स्तंभ शाखांचा खालील भाग सपाट आणि वरील भागात काहीशी कलाकुसर आहे. प्रवेशद्वारावर जी गणपतीची मूर्ती आहे त्यावरील उत्तरांगावर नक्षीदार तोरण शिल्प आहे आणि मुख्य मखरामध्ये काळ्या पाषाणातील विठोबाची मूर्ती आणि त्या शेजारी रुक्मिणीची मूर्ती सुद्धा आहे. या दोन्ही मूर्तींना मुकुट व अंगावर वस्त्र अलंकार धारण केलेले आहेत. इथल्या विठ्ठलाची मूर्ती ही पंढरपुरातील मुख्य मंदिरातील मूर्तीप्रमाणे भासते. या मंदिरामध्ये एक शिलालेख सुद्धा आढळतो. श्री विठ्ठलदेव रुक्मिणी वल्लभ शके 1540 कालयुक्त नाम संवत्सरे आस्वन सुध पाडिवा ओवरी संपूर्ण. त्यानुसार तेथील श्री विठ्ठल मूर्ती ही तळघरातील गर्भगृहात होती. शिलालेख लिहिलेल्या ओवरीचं काम 1540 मध्ये म्हणजेच इसवी सन 1618 मध्ये पूर्ण झाले. मूळ विठ्ठल मंदिराप्रमाणे या मंदिरात सुद्धा नित्योपचार होतात. यामध्ये सकाळी 5 वाजता काकड आरती, सायंकाळी 7 वाजता धूपारती आणि रात्री 9 वाजता शेजारती होते. दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला इथं कीर्तनाचे तर चातुर्मासात सायंकाळी 4 ते 5 या वेळेत भागवत कथेचं आयोजन केलं जातं. भाद्रपद महिन्यात भागवत सप्ताह होतो. अश्विन वद्य द्वितीयेपासून हरिभाऊ महाजन यांच्या स्मरणार्थ हरिनाम सप्ताहाचं आयोजन होतं. याशिवाय कृष्ण जन्माष्टमी, दत्त जयंती असे सण सुद्धा इथं उत्साहाने साजरे केले जातात.
दररोज सकाळी 5 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 4 ते 10 पर्यंत मंदिरात भाविकांना ताकपिठे विठोबाचं दर्शन घेता येतं. आषाढी आणि कार्तिकीच्या कालावधीमध्ये सकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत भाविकांसाठी खुलं आहे. हे मंदिर पंढरपूर बस स्थानकापासून अवघं 1 किलोमीटर अंतरावर आहे आणि पंढरपूर रेल्वे स्थानकापासून जवळच आहे. पंढरपूरला जेव्हाही आपण कधी जातो तेव्हा मुख्य दर्शनाबरोबरच या ताकपिठे विठोबाचं दर्शन सुद्धा घेणं हे अत्यंत आनंदाचं दर्शन मानलं जातं. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.